याची एक प्रक्रिया आहे. निवड सूची, निवड यादी. पडळकर साहेब पॉइंटेड प्रश्न घ्या. नाही पॉइंटेड कळणारच नाही ना विषय काय आहे. विषय नाही, ह्या काही किरकोळ विषय नाही. जमत नसेल तर मी बोलत नाही. मला काय नुसतं बाहेर बातमी देण्यासाठी बोलायचं नाही. विषय जर सविस्तर कळाला. एक लक्षात घ्या, आज 17 लक्षवेधी दाखवलेले आहे. आहे. हा विषय सभागृहात मांडलाय. त्या वेळेमध्ये घ्यावे लागेल. आपण पॉइंटेड प्रश्न विचारा आणि पॉइंटेड उत्तर मंत्रिमंडळाने द्यावं. विषय काय आहे, सर्वांना विनंती आहे. विषय एवढा मोठा सिरियस आहे, पॉइंटेड बोलू शकत नाही मी. परंतु त्यांना खुल्या प्रवर्गात दाखवलं नाही. मंत्रिमंडळ उत्तर द्या. नाही अजून विषय ना पुढे बघा. मला या विषयावर बोलायचं नाही. माझी लक्षवेधी कॅन्सल करा. आपण प्रश्न घ्या. प्रश्नाची प्रश्न नाही, मला उत्तर नको आहे. तुम्हाला जर न्याय द्यायचा नसेल, एवढा मोठा विषय 2-3 लाख लोकांच्यावरती अन्याय केलाय, ही जर सरकारची भूमिका असेल तर ही चुकीची भूमिका आहे. आपण प्रश्न विचारा, उत्तर घेईल. प्रश्न काय विचारूच देत नाही तुम्ही, तर काय बोलणार आहे या विषयावरती. सन्माननीय पडळकर साहेब, विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन वास्तविक वेळेवर तुम्ही उपस्थित नव्हते. या लक्षवेधी ही ऐकून घ्या. ऐकून घ्या. आता उत्तर द्या. तुम्ही मला ऐकू नका म्हणजे. अरे उत्तर घ्या. उत्तर घ्या. मी अतिशय नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो, आपण नव्हते तरी मी थांबून राहिलेलो आहे. विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आणि अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला विनंती केली की चौथी लक्षवेधी परत घ्या. हो बरोबर. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की वस्तुस्थिती समजून घ्या. विषयाचं गांभीर्य आम्हाला पण आहे. आपण जे काही मुद्दे उपस्थित करत असाल त्या मुद्द्यांचं चौकशी करू, कारवाई करू.